नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बोंबलाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे बोंबील घेतलेले आहेत आणि हे बारीक आहेत एकदम, बघा पातळ असतात, अशा प्रकारे पातळ असते ते। आणि मी नीट करून त्याला बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर आपल्याला ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, चोळून धुवायचे। जर काय रेते खडे जर असले का नाही तर ते निघून जातात। 2-3 पाण्याने बघा स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत। आता ह्याला पूर्ण नितळून घ्यायचं। नितळायसाठी बघा ही अशी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे ठेवायचे, म्हणजे ह्याचं पाणी पूर्ण आपल्याला नितळलेलं पाहिजे। तर आता हे मी पूर्ण नितळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। पाणी बघा पूर्ण नितळून घेतलेलं आहे, असं पाणी नाही पाहिजे त्याला, कारण आपल्याला ह्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचे। तवा गरम करत ठेवलाय, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं जास्त टाकायचं, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडंसं बोंबील परतून घ्यायचे आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा असे थोडे थोडे बोंबील टाकायचे आणि एकदम कडक चांगले ना तेलामध्ये असे परतून घ्यायचे। जास्त टाकू नका, थोडे थोडे टाका। आणि गॅस आपला मीडियम आहे, मीडियम गॅसवर केलं तरी चालेल किंवा फास्ट गॅसवर केलं तरी चालेल, पण यासाठी ना पातळ बोंबील असावे। ते बोंबील बघा असे परतून घ्यायचे, कडक एकदम गोल्डन कलर आला पाहिजे, फक्त करपून देऊ नका। आणि त्यासाठी काय करायचं, बोंबलाचं पाणी पूर्ण नितळायचं। आता हे तुम्ही असं जरी सरकून ठेवलं ना तरी चालेल, कडक होतील अजून, किंवा एका प्लेटमध्ये जर काढून घेतलं तरी पण चालेल। मी जर आता असंच ठेवते आणि बाकीचे बोंबील आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। पाणी लय असलं की नाही बोंबलाला, मग ते असे कडक होणार नाही, ते चिपचिपे होतील। तर त्यासाठी ना पाणी पूर्ण नितळायचं, धुवायचं स्वच्छ, नितळून घ्यायचं। आता हे पण मी घेते बघा असंच भाजून। बोंबील बघा हे पण चांगलेच भाजलेले, तसे गोल्डन कलर आला। आणि साईडचे बघा जे आपण लावले ते ना, त्याचं पूर्णपणे तेल खाली उतरलेलं आहे। तर आपण हे पण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि हे थोडंसं नितळते आणि काढून घेते। असं एका साईडला लावायचं, म्हणजे तेल पूर्ण नितळून जाईल। ह्याचं पण तेल पूर्ण बघा नितळलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया, बिलकुल याला तेल राहत नाही। मग अशा पद्धतीत ठेवलं किंवा तुम्ही मग चाळणीत ठेवलं तरी चालेल, बघा ह्याला तेल राहत नाहीये। बोंबील बघा खाली प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बघा असे झालेले आहेत। आता ह्याला काय करणार आहे, थोडंसं मी खलबत्त्यात कुटणार आहे। तुम्ही जरी नाही कुटलं तरी चालेल, पण जास्त नाही कुटायचं, आपल्याला थोडंसं कुटायचे। बघा अशा पद्धतीत मी कुटून घेतलेलं आहे। फक्त बोंबील आपल्याला फोडून घ्यायचे, त्याचा चुरा वगैरे जास्त करायचं नाही। एका बोंबलाचे 2 तुकडे झाले तरी चालू शकतात। तेल आपलं बघा त्यात बोंबील तळलं होतं, ते गरम आहे, गॅस बारीक केलेला आहे। त्यामध्ये एकदम थोडंसं जिरं टाकायचं आणि त्याच्यात मोठ्या आकाराचा एक कांदा बघा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा आपण हा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत बघा। आता हे पण आपण थोडंसं भाजून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता थोडीशी आपल्याला हळद टाकायची, एकदम थोडीशी टाकायची, आपले घरचे बघा किती कलर येतो। 3 प्रकारच्या मी हळदी दाखवलेल्या आहेत कशा बनवायच्या ते। तर हे पण आपण थोडंसं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबाट असं बारीक कापून घेतलंय। आता हे पण मिनिटभर परतून घेऊया मीडियम गॅसवर। टमाटर टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकायची। तर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, मी 1.5 चमचा टाकलेला आहे। नुसती मिरची पावडर आहे, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। गरम मसाला पावडर। आता हे हलकंसं परतून घेऊया आपण। परतून घेतलेलं आहे। आता गॅस बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊया। तर बघा अशा पद्धतीत बोंबील मी कुटलेले आहेत। एका बोंबलाचे 2 भाग करायचे, नाहीतर नुसते फुटले तरी चालतात, कारण ते तळल्यानंतर ना एकदम कुरकुरीत होतात। आता हे परतून घेऊया ह्याच्यामध्ये। बोंबील टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे आणि गॅस मी बारीक केला होता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे। अर्धी वाटीला पाणी मी कमी घेतलं होतं, त्यातलं बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। अजून थोडं टाकावं, म्हणजे अर्धी वाटी मी पूर्ण टाकलेलं आहे पाणी। आणि गॅस एकदम आपला बारीकच आहे। आता हे मध्ये करूया आणि एक 5 ते 7 मिनिट आपण झाकून ठेवूया। 5 ते 7 मिनिट होऊन गेलेत बघा। आता आपण काढून घेऊया झाकण आणि गॅस बारीक आहे आपला। बघा किती मस्त अशी चटणी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। ही जर तुम्हाला प्रवासाला न्यायची असली तरी राहते बरं का 2 दिवस, फक्त परतायचं चांगलं तिला। त्याच्यामध्ये तुम्ही टमाटर जरी नाही टाकलं तरी चालेल। तुम्हाला जर प्रवासासाठी जर पाहिजे असेल ना तर त्याची पण मी लिंक खाली देते, मी बनवलेली आहे तशी पण। तर गॅस थोडासा वाढवते आणि हलकंसं आपण कोथिंबीर टाकली, परतून घेऊया। परतून घेतले बघा 2 ते 3 मिनिट। मस्त अशी चटणी झालेली आहे। तुम्ही डाळ भातावर, भाकरीवर, चपातीवर ही खाऊ शकता, एक नंबर लागेल। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।